आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसलाय। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळली आहे, त्यामुळे अंजनी ते चिपळूण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। अमरावती जिल्ह्यात राजापेठ रस्त्यावर असलेली एक इमारत पावसामुळे जमीनदोस्त झालेली आहे। इमारत जमीनदोस्त होतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ही इमारत जुनी झालेली असल्याने प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे सगळे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत। हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 1,31,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। धरणाचे सगळे 33 दरवाजे उघडले गेले। धरणाचे दरवाजे उघडल्याने भंडारा, गडचिरोली तसंच चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तुफान पावसामुळे जुन्नर परिसरातील मीना नदी दुथडी भरून वाहतीये। नारायणगाव परिसरातल्या नदीपात्राला विलोभनीय रूप आलेलं आहे। नारायणगाव वारुळवाडी गावांना जोडणाऱ्या मेहर पूल, नेवकर पूल आणि पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा पूल यामुळे अधिकच सुंदर दिसतोय। जुन्नर तालुक्यातल्या हडसर परिसरातल्या कोटमवाडीमध्ये तुफान पाऊस झालाय। पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालंय। सगळी जमीन मातीच्या आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली गेलेली आहे। कोटमवाडी आणि सितेवाडी परिसरात भूस्खलन होऊन जवळपास 50 एकर जमीन मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहे। कोल्हापुरातल्या शाहूवाडी परिसरातील विशालगड वरील दगडी बुरुज कोसळलाय। लोखंडी जिन्याच्या बाजूचा असलेला बुरुज कोसळलाय, त्यामुळे लोखंडी जिना वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील कसबा बीड इथल्या भोगावती नदीला पूर आलाय, त्यामुळे पुराचं पाणी बंधाऱ्यावर आलेलं आहे। असं असलं तरी पाण्यातनं जीव मुठीत घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे। जिल्ह्यातले 59 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। अनेक बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून सध्या ती 39 फुटांवर वाहतीये। पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू करता चिखली इथल्या नागरिकांनी स्थलांतर सुरू केलंय। गेल्या वर्षी अचानक पाणी वाढल्याने नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागलेलं होतं, त्यामुळे आताच नागरिकांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे। आर्णी तालुक्यातल्या कोसनी घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेनं बॅरिकेड्स लावत एकतर्फा रस्ता बंद केलेला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या पारोळा गावाकडे जाणारा ओढ्यावरचा पूल खचून वाहून गेलेला आहे। या परिसरात असणारा तलाव तुडुंब भरला असून धबधबे सुद्धा आता ओसंडून वाहत आहेत। परशुराम घाटातली वाहतूक सुरू झालेली आहे। सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत परशुराम घाटातून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू केली गेली आहे, तर संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद असेल। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। चिपळूण परिसरात काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेला आहे। पूर्णा नदीचं पाणी आल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। गुजरातच्या सीमेवरील अच्छाडपर्यंत वाहनांच्या 18 ते 20 किलोमीटरपर्यंतच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। नागपुरात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झालंय। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचलंय। नद्यांना पूर आल्यानं काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।
नाशिकच्या गंगापूर धरणातनं हजारो क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय। मात्र काही अतिउत्साही नागरिक पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊन फोटो काढत आपला जीव धोक्यात घालतायत। होळकर पुलाखाली असलेल्या पायऱ्यांवर अनेक नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन धोकादायक ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळत आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 24 तासात 49 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। वेरूळ परिसरात मोठा पाऊस झाल्यानं जगप्रसिद्ध वेरूळ लेणीवरील हंगामी धबधबा प्रवाहित झालाय। हा धबधबा मोठा पाऊस सतत राहिला तरच प्रवाहित होतो, त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। मुसळधार पावसामुळे कल्याणच्या खाडीतल्या पाणी पातळीत वाढ झालेली होती। खाडीतील हे पाणी खाडी शेजारी असणाऱ्या म्हशींच्या तबेल्यात आणि अनेक घरांमध्ये शिरलेलं होतं। परभणीमध्ये संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प 70%हून अधिक भरलाय। त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। धरणातनं नदीपात्रात 2367 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नंदुरबारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्का धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे नंदुरबारकरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर होण्याची चिन्ह आहेत। काही दिवसांपूर्वी या धरणामध्ये फक्त 22%च पाणीसाठा होता, त्यामुळे आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। चंद्रपुरातल्या विसापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे। वर्धा नदीजवळ पुलाचं बांधकामाचं सामान काढत असताना नदीचं पाणी आल्यानं सगळे कामगार पुरात अडकून पडलेले होते। ग्रामस्थांनी सगळ्यांची सुखरूप सुटका केली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। या पाण्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनानं साचलेल्या पाण्याची समस्या लवकरात लवकर निकाली काढावी अशी विनंती नागरिक करतात। यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारं निळोणा धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे यवतमाळकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालंय। यवतमाळमध्ये संततधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अडाण नदी दुथडी भरून वाहतीये। अडाण नदी ओसंडून वाहत असल्यानं बोरी अरब गावाजवळील पर्यायी पूल पाण्याखाली गेलाय, तर यवतमाळ दारव्हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। कोठारी गावानजीकच्या नाल्याच्या पुरामुळे बोरव्हा कोंडोली मार्ग बंद झाला असून अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। अकोला जिल्ह्याला अक्षरशः पावसानं झोडपून काढलाय। गेल्या 4 दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शासनानं मोरणा नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यानं हा महामार्ग बंद केला गेलाय। नवसारी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेलाय। पुण्यातल्या कोंढवा बुद्रुक गावठाणमधल्या दत्त मंदिरासमोर वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडली, त्यामुळे इतर 3 घरांमधल्या 11 रहिवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहेत। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। जिल्ह्यातल्या 25 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वाळला नदी पातळीमध्ये आता झपाट्यानं वाढ होताना दिसते। नदीवरील छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेलेत। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। जुन्नर तालुक्यातल्या घाटघर रस्त्यावरच्या फांगुळ गव्हाण इथल्या पुलावरनं पाणी वाहतंय, यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या परिसरातील भात शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।
चंद्रपूर शहरामध्ये पूरग्रस्त भागात बचाव अभियान वेगानं सुरू आहे। पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे पूरग्रस्त भागातल्या 591 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या 5 धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात मोठी वाढ झाली आहे। प्रकल्पाअंतर्गत असलेल्या वडस धरण लाभ क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं मीना नदीला पूर आलाय। वडस धरणाच्या सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग मीना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। जोरदार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। या पाण्यामुळे खरीपातल्या सोयाबीन आणि तूर या पिकांना मोठा फटका बसलाय। एनडीएच्या